रिलायन्स नागोठाणे येथील कामगारास भरीव पगारवाढ, कंपनीमधील कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण, नागोठाणे रोषण पत्की। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठाणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमध्ये कार्यरत असलेल्या कामगारास पुन्हा एकदा भरीव पगारवाढ मिळवण्यात कामगार संघटना फोरम यशस्वी झाला आहे। सन 1989 पासून कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रत्येक वेतनवाढ कराराच्या रूपाने सुरुवातीपासूनच भरीव पगारवाढ, बोनस, उत्तम वैद्यकीय सुविधा, मुलांना मोफत शिक्षण व अन्य विविध प्रकारच्या सेवा शर्ती सवलती मिळवून देण्यात कामगार संघटना यशस्वी झाले आहेत। सन 2020-21 मध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी वेतनवाढ करार करून कामगारांना उत्तम पगारवाढ, महागाई भत्ता स्कीम, बोनस व अन्य सेवा शर्ती सवलती मिळवून देण्यात कामगार संघटना फोरम यशस्वी झाले होते। मागील 36 वर्षापासून लोकप्रिय कामगार नेते, राज्याचे ज्येष्ठ मंत्री, श्रमिक सेनेचे संस्थापक श्री गणेश नाईक यांच्या संघटनेच्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे। तसेच खासदार सुनील तटकरे, अरविंदजी सावंत, संजीवजी नाईक, मंत्री महोदय नितेशजी राणे, आमदार महेंद्र शेठ दळवी, कामगार नेते KS दस्तूर या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले। दिनांक 21 मे 2025 रोजी रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना फोरमच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटना प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर सह्या करून प्रतीक्षेत असणारे कर्मचारी या सर्व सेवा शर्ती व सवलती कराराच्या रूपाने मिळवून दिल्या। कराराचा कालावधी 5 वर्ष 6 महिने आहे। वेतनवाढ करार यशस्वी करण्याकरता कामगार नेते साधुराम मालुसरे, दीपक रानवडे, विकास चवरकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले। कामगार संघटनेच्या वतीने संजय काकडे, जनार्दन शेळके, नंदकुमार कोळी, अरुण कुथे, विकास खांडेकर, लक्ष्मण खाडे, विश्वनाथ उतेकर, सतीश चौके, अशोक भोय, प्रमोद मोरे, मिलिंद मांढरे, रशीद दापोलकर, राजेंद्र लवटे व सुहास कुते या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधित्व केले। लिमिटेड या मोठ्या उद्योग समूहाच्या नागोठाणे युनिटच्या करारासंदर्भामध्ये उपस्थित असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील 7 संघटना व त्या संघटनांचे प्रमुख, तसेच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, करार मागील 21 तारखेला झाला आणि तो करार पहिल्या नुकताच रिलायन्स नागोठाणे कंपनीमध्ये भरघोस कामगार वाढीचा पगार झालेला आहे। आत्ताच पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आपल्यासोबत आता साधुराम मालुसरे आहेत, आपण त्यांना विचारा, सर काय सांगाल? हा पगारवाढ अतिशय म्हणजे पगारवाढ करार झाला, हा अतिशय चांगला करार झालेला आहे। आणि यामधून जर का आपण सांगायचं झालं तर या कराराच्या माध्यमातून सर्व कामगार हे खूप समाधानी आहेत। या कराराच्या रूपाने त्यांना जी पगारवाढ मिळालेली आहे, 5.5 वर्षाचा कालावधी आहे, पण या 5.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरी 50 ते 55 हजार रुपये पगारवाढ मिळालेली असेल, अशा प्रकारचा हा वेतनवाढ करार आहे। त्याचबरोबर इतर सवलती जी आहेत, मेडिकल सुविधा असो, मुलांना शिक्षण असो, किंवा स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीचा प्रश्न आहे, जे एम्प्लॉईज निवृत्त झाले त्यांच्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे, या सर्व स्तरावरती कामामध्ये आग्रही राहू असं मी आजच्या निमित्ताने सांगू शकतो। आणि या कराराच्या माध्यमातून वेतनवाढ सोबतच इतर ज्या गोष्टी आता आम्ही ज्या नमूद केल्या, या सर्वांमुळे या कामगार वर्गामध्ये, परिसरामध्ये समाधानाचं वातावरण आहे। धन्यवाद सर। रानवडे सर आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारा, सर काय सांगाल? हा करार जो आहे रिलायन्स व्यवस्थापनाबरोबरचा अतिशय चांगल्या प्रकारे पार, कधी नव्हे तेवढी प्रचंड पगारामध्ये कामगार खुश आहे, इथला व्यवस्थापनही खुश आहे। आणि आम्ही ह्याकरता चांगला म्हणतो करार, की प्रत्येक कराराच्या वेळेला पूर्वी कुठलं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं, जे आंदोलन केल्यानंतर पदरात काहीतरी पाडायचं। हा कराराच्या वेळेला कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही आणि कोणतंही आंदोलन न करता हा चांगला करार झालेला आहे। अतिशय कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि यापुढेही आमचं लक्ष सगळ्या व्यवस्थापनाकडे आणि त्यांच्या कार्याकडे राहणार आहे व्यवस्थितरित्या। आणि येणारा जो प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे मोठा, त्या प्रोजेक्टकरता आमच्या संघटनांचा
पूर्णपणे पाठिंबा व्यवस्थापनाला आहे याची मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि व्यवस्थापनाला एवढी विनंती करतो त्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं. धन्यवाद. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.